मित्रांनो, आज आलोय आपण लहान मासे पकडायला, छोटे छोटे. आपल्याला एक रेसिपी बनवायची त्यासाठी. तर हे बघा, हे जाळ आणले आपण. याला दांडवण, मळवे हे मासे पडतात किंवा लोळ्या पडतात. तर जास्त तर काय पकडणार नाही आपण, रेसिपी पुरतेच पकडणार आहे. तर पाहूया आता आपल्याला मासे सापडतात. मित्रांनो बघा, त्या टोकापासून आपण जाळं सोडलेलं आहे. हे बघा, तर हे बघा समोर त्या खडकावरती ठेवलं आहे. आता एवढं जाळं सोडलेलं आहे. तर आपल्याला रेसिपी पुरतेच मासे पकडायचे आहेत, जास्त काय पकडायचे नाही आहेत. तर एवढे पडतील आपल्याला. बघूया किती मासे सापडतात. एक अर्ध्या तासाने आपण जाळं काढणार. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपले दर्शक आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्ही मासे कमी का पकडत असता. तर आपलं सांगणं आहे की आम्ही व्यावसायिक मासेमारी करत नाही. आपण जे पकडतो ते आपला एक छंद आणि व्हिडिओ ह्याच्यासाठीच मासे पकडत असतो. आपण मासे पकडून त्याची विक्री करत नाही. त्याच्यामुळे आपण लिमिटेड प्रमाणातच मासे पकडत असतो. लय जास्तीत जास्त आपण किंवा आपल्यासोबतचे जे मित्र आहे त्यांना लागतील एवढेच पकडतो. त्यापेक्षा जास्त मासे आपण सहजी पकडत नाहीत. मित्रांनो, आता जरा थोडं हुसकून घेऊ आपण, कारण नॉर्मली मासे जरा कमीच आहेत इथं. पाहूया. हे बघा मित्रांनो, आता काढायला चालू करायचं जाळ आपल्याला. हे बघा, पहिलीच दांडून पडलेली. जवळ घे. हे बघा मित्रांनो, मासे पडलेले आहे आपल्याला रेसिपी पुरते. चांगल्या क्वालिटीचे मासे, दांडवत.
हे बघा. तर चला आता रेसिपी करू. तेव्हा मित्रांनो, हा दांडवण मासा आहे. खूप जुना मासा आहे हा. बघा मित्रांनो, फायनली आपली रेसिपी तर तयार झालेली. तुम्हाला खाऊन सांगतो कशी वाटते. हे बघा, एक नंबर मासे झालेले. हॉटेलमध्ये काहीच टेस्ट नाही लागत, एवढं भारी आहे ना. फक्त हळद, मीठ आणि धने पावडर टाकलेले आहे. हे बघा माशाची गाभोळी. एक नंबर आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.